वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत मस्त मलई असा काजू कुर्मा। चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू। काजू कुर्मा बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी पाकळी काजू घेतलेला आहे, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, कस्तुरी मेथीची पावडर, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धा वाटी टोमॅटोचे काप, कोथिंबीर, ओलं खोबरं, फ्रेश क्रीम, तेल, जिरे मोहरी हिंग हळद व तूप व आलं लसूण। इथं कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं, ते गरम झालेलं आहे। त्यामध्ये पहिल्यांदा कांदा घालायचा आहे। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर झालेला आहे। आता ह्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे, थोडंसं आलं लसूण घालायचं आहे व थोडे काजू घालायचे आहेत, थोडीशी कोथिंबीर, थोडं ओलं खोबरं घालायचं आहे व थोडीशी कस्तुरी मेथीची पावडर घालायची आहे व चांगलं हे आता परत परतून घ्यायचं आहे 2 मिनिटं। दोन मिनिटं झालेले आहेत। छान मिश्रण आता हे भाजलेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊया व हे मिश्रण थंड झाल्यानंतर बारीक वाटून घेऊया। तर हे मिश्रण थंड झालेलं आहे, हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने ही ग्रेव्ही करून घ्यायची आहे। आता इकडं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये काजू कुर्मा फोडणी घालण्यासाठी मी 2 चमचे तूप घालणार आहे। तुम्ही तेलात बनवला तरी चालेल। आता तूप गरम झाल्यानंतर फोडणी करायची आहे। तूप गरम झालेलं आहे, थोडेसे जिरे टाकायचे आहेत, त्यानंतर लगेच काजू घालायचे आहेत व तुपावरती हे काजू परतून घ्यायचे आहेत। आता ह्यामध्ये थोडीशी हळद पावडर घालायची आहे, थोडासा हिंग घालायचा आहे, 1 चमचाभर लाल तिखट घालायचं आहे व छान परतायचं आहे। 1 अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। चांगलं सगळं परतून घ्यायचं आहे व आता ह्यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। आता यामध्ये ही तयार केलेली ग्रेव्ही घालायची आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे झाकण घालून 2 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे।
इथं 2 मिनटं आपली झालेली आहेत. चला कुर्मा शिजलाय काय ते पाहूया. हे पहा, मस्त असा हा काजू कुर्मा आता इथं तयार झालेला आहे. आता यामध्ये फ्रेश क्रीम मी थोडंसं घालणार आहे. फ्रेश क्रीम घातल्यानं छान अशी चव येते काजू कुर्म्याला. आता गॅस बंद करून घेऊया व कुर्मा सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा, मस्त असा हा परदेशी होणारा काजू कुर्मा आता इथं खाण्यासाठी तयार आहे. तर ही रेसिपी अगदी सोपी आहे. तर अशा पद्धतीनं ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही पुरीसोबत, चपातीसोबत, रोटीसोबत खाऊ शकता. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.